स्वराज्याचे सुराज्य निर्माण करणारे राज्य सरकार आहे. विकासासाठी निधी कमी पडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. उमरेठ येथील विश्रामगृहासाठी DPCमधून मंजुरी देणार. पालकमंत्री उदय सामंत. मोरारबाजी देशपांडे यांचे स्मारक निर्माण करणे गरजेचे. खासदार सुनील तटकरे. ऐतिहासिक विकासासाठी 10 कोटीची अतिरिक्त मागणी. आमदार भरतशेठ गोगावले. राज्य सरकारमार्फत राज्यातील विकासाची कामे सुरू असून स्वराज्याचे सुराज्य निर्माण करणारे हे सरकार असल्याचे प्रतिपादन करत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आम्ही सत्ताधारी काम करत आहोत. विकास कामासाठी कोणत्याही निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उमरेठ येथे 354व्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन यासह तानाजी मालुसरे व शेलारमामा समाधी स्थळाच्या सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन समारंभाप्रसंगी कार्यक्रमाप्रसंगी मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 5 मार्च रोजी सकाळी 11च्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भूमिपूजन केले. यावेळी त्यांच्या समवेत ऑनलाईन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते. तर उमरेठ येथील कार्यक्रमस्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किसन जावळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐतिहासिक गड किल्ल्यांचे संवर्धनाचे काम सुरू असल्याचे सांगत आमचे सरकार इतिहास जपणारे आहे, शिवरायांचे विचार पुढे नेणारे असल्याचे सांगत उमरेठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी असून हे समाधीस्थळ व आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याची सर्व इतिहासप्रेमी संशोधक व लोकप्रतिनिधी यांची मागणी होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत विकासाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभीकरण, समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकाम, बुरुजाचे बांधकाम, प्रसाधनगृहे, अंतर्गत रस्ते, कॉन्क्रीट गटार, कंपाऊंड वॉलचे बांधकाम ही कामे यामध्ये करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ओघवत्या भाषणात व्यक्त केले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनोगतात उमरेठ येथील शेलार मामा व तानाजी मालुसरे यांचा वाडा सुशोभीकरण करणार असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचे खासदार तटकरे यांनी पालकमंत्री असताना शिवसृष्टीचा संकल्प केला होता. मात्र 14 वर्षानंतर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी व महाड तालुक्यात 50 कोटी रुपये खर्च करत उभारण्यात येणार असल्याचे अभिमान वाटत असल्याचे सांगत इतिहास जपण्याचे काम हे सरकार करत असल्याचे सांगत विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही. देशाच्या सीमेवर महाडसह पोलादपूरमधील सैनिकांचा मोठा वाटा असल्याचे सांगत ही भूमी त्यागाची, परंपरेची व पराक्रमाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार गोगावले ऐतिहासिक कामांना निधी कमी पडणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली. महामुंबईसह धनराज गोपाळ, उमरेठ, पोलादपूर. सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निधीतून कुठे उभारला गेला असेल तो माझ्या रत्नागिरी मतदारसंघामध्ये उभारला गेला. कारण तिथं देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. साहेब, अजून एक ऐतिहासिक निर्णय कोकणासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. मग ते पूर्णगड असेल, जयगड असेल, विजयदुर्ग असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत हे कायमस्वरूपी पुढच्या पिढीला आहेत तसे दिसले पाहिजेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे हा डोळ्यासमोर दीपस्तंभाप्रमाणे राहिला पाहिजे. म्हणून गड किल्ल्यांचं संवर्धन हा देखील महाराष्ट्र शासनानं कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यातनं देखील अनेक कार्यक्रम आता महाराष्ट्रातनं आपल्याला बघायला मिळणार आहे. एक 3-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी आणि अजितदादांबरोबर एका कार्यक्रमाला पुण्यामध्ये होतो. वडू नावाच्या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं एक फार मोठं स्मारक जे अतिशय प्रेरणादायी पुढच्या पिढीला ठरणार आहे ते देखील निर्माण करण्याचं काम या सरकारमधनं घेतलं. परंतु दुर्दैव आहे, ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून, पुतळा लावून मतं मागण्याचा प्रयत्न केला तीच लोक ही स्मारक जाहीर झाल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर, देवेंद्रजींवर आणि अजितदादांवर टीका करतायत. मला एकच या ठिकाणी सांगितलं पाहिजे की शिवकालीन इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा ज्वलंत इतिहास जर समोरच्या पिढीसमोर ठेवायचा असेल तर सरकारनं घेतलेलं हे पाऊल हे ऐतिहासिक पाऊल आहे आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने